नमस्कार मंडळी. एसी न्यूज आणि आर भारत न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, खरं तर फुरसुंगी उरू देवाची नगर परिषद निवडणुकीचं रणसंग्राम सध्या चांगलंच गाजते आणि या रणसंग्रामामध्ये आज आपण नगरसेवक पदाचे अमृता कामटे यांचे मिस्टर म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे हवेली तालुका मध्येचे अध्यक्ष या स्थानी त्यांनी काम करून जवळपास प्रत्येकाला आपलासा वाटणारा, प्रत्येकाच्या हक्काचा आणि प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा व्यक्ती म्हणजेच धनंजय कामटे यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत. खरं तर आप्पा, आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. आप्पा, सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा माणूस म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, कसं वाटतं? खरं पाहिलं तर आपण जे आता बोलला त्याच्यातनं मनातून एक आदराचा भाव नसलेलं किंवा मी सर्वसामान्य लोकांच्या कुटुंबातला व्यक्ती आहे असं मला वाटतं. आणि जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठीच आपल्याला काम करायचे आणि त्यांच्यासाठीच इथून पुढच्या काळात देखील काम करत राहील असा या निमित्तानं मी आपल्याला विश्वास देतो. खरं तर आपा, नगर परिषदेचे निवडणुकीचं रणसंग्राम सध्या चालू झाले, जो तो आपल्या पद्धतीनं काम करतोय. सध्या आपली रणनीती कशी आहे? खरं पाहिलं तर या निवडणुकीमध्ये रणनीती ही एकच आहे की सर्वसामान्य जो माणूस आहे इथला प्रभाग क्रमांक 6चा जो गोरगरीब जनता आहे याचे अनेक प्रश्न आहेत. बरं. ह्या अनेक प्रश्नांवरती ह्या जनतेचा आवाज बनून आपल्याला काम करायचंय आणि तो आवाज हा मला विश्वास आहे इथली सामान्य जनता जी गोरगरीब जनता आहे ही जो त्यांना आपला प्रतिनिधी वाटतो, जो ज्याला हक्काने आपण निम्म्या रात्री फोन करू शकतो किंवा ज्याला आपण हात धरून किंवा आपल्या गाडीवरती बसून काम करून घेऊ शकतो. ह्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये एकच अशा उमेदवार आहेत महिला प्रतिनिधी की अमृता धनंजय कामटे, की ज्यांना धनंजय अप्पाला सांगितल्यानंतर 1 मिनिटात त्यांचं 100% काम होईल असा विश्वास जनतेला आहे. त्यामुळे हीच खरी रणनीती. भाजपमध्ये आपण आजपर्यंत काम केलं, एकनिष्ठ भाजपशी राहिलात आणि भाजपनं आज आपल्यावरती उमेदवार पदाची जबाबदारी दिली, कसं वाटतं? खरं पाहिलं तर या सर्व राजकीय घडामोडींमध्ये सर्व गावाला किंवा प्रभाग क्रमांक 6ला माहिती आहे की काय काय राजकीय घडामोडी घडल्या. परंतु फुरसुंगी गावचं जे ग्रामदैवत आहे शंभू महादेव हे जागृत आहे. हम्म. त्यामुळं देवानी सगळं बघितलंय की इथं आपल्याला जर एखादं चांगलं काम करत असेल तर चांगलं काम करणाऱ्या माणसाच्याच पायात पाय घातले जातात. परंतु ही सर्वसामान्य जनता आहे ही ओळखून आहे की चांगलं काम करणारे कोण आहेत, पायात पाय घालणारे कोण आहेत. त्याच्यानंतर इथं वेगळ्या मार्गाने काम करणारी कोण आहे, दडपशाही करणारं कोण आहे आणि ज्या दडपशाहीला मोडून काढायचं असेल तर धनंजय अप्पांची पत्नी अमृता कामटे हिला इथनं आपल्याला प्रतिनिधी म्हणून पाठवल्यानंतर इथली दडपशाही दादागिरी संपणार आहे. स्थानिक राजकारण कसं चाललंय? स्थानिक राजकारण आता आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 6 मध्ये फक्त जी सर्वसामान्य लोक आहेत त्यांना पैशाच्या जोरावरती आम्ही विकत घेऊ असं गृहीत धरून चाललेली आहेत लोक. बरं. की आज 5,000 दिले तर हे काय पैसे टाकले की पाहिजे तिकडे पळत येतात असं हो. त्यांचा समज आहे बाकीच्या इतर उमेदवारांचा. आता परंतु हा. परंतु मी त्याला एकच उत्तर देईल की इथली जी स्वाभिमानी जनता आहे ह्या प्रभाग क्रमांक 6चा जो स्वाभिमानी मतदार आहे हा यांच्या ह्या 5,000 रुपयाच्या जर विचार केला तर 5 वर्षामध्ये रोजचे 2 रुपये 3 रुपयेच होतात. हो. एवढा स्वस्त इथला मतदार अजिबात नाही आणि कुणी यांना गृहीत धरू नये. कारण का ज्यावेळेस ही लोक पैसे घेऊन त्यांच्याकडे जात आहेत प्रत्येक घरातनं मला फोन येतोय, धनंजय अप्पा अशी अशी लोक नावं घेऊन सांगतात की लोक आमच्याकडे पैसे घेऊन आले, एवढे पैसे देऊन हे केलं जातंय. तर बऱ्याच ठिकाणी तोंडावरती त्यांनी सांगितले की नाही, बरं. धनंजय अप्पाच्या मिसेसला अमृता वहिनीला मी एक मत देणार, बाकीचं कोणाला द्यायचं ते देईल, पण त्याच्यावरती कसलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. हा एका ठिकाणी एका मतदाराला त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याकडे 25,000 रुपये घेऊन गेले होते. पण 25,000 रुपये त्या मतदाराने नाकारलं. तर त्याला विचारलं गेलं की असं काय आहे धनंजय अप्पांनी तुमच्यावरती जादू केली आहे की तुम्ही पैसे नाकारतायत? तर त्या माणसाने उत्तर दिलं, गावातल्या सगळ्या पुढाऱ्यांकडे गेलो
एकाने माझं काम केलं नाही. शेवटी गावातल्या एका व्यक्तीने त्यांना सांगितलं, की तुम्ही धनंजय अप्पाकडे जा. हम्म. तोच माणूस तुमचं काम करू शकतो. तो माणूस माझ्याकडे आल्यानंतर मी एक फोन केला आणि त्या माणसाचं काम झालं. परंतु हीच गोष्ट तो अनेक लोकांना सांगतोय, की एका बरं. फोनवरती काम होणारा माणूस हम्म. फुरसुंगी गावात एकच आहे, की धनंजय अप्पा. 25,000 रुपये मतदारांना नाकारलं. हो. बरं. मी तुम्हाला लाईव्ह आणू शकतो. कधी तुम्ही सांगा त्यावेळेस त्याला मी समोर आणून तर बरं. समोर लाईव्ह येऊन हे करायला तयार आहे. बरं. कधी. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आदर एवढा असावा, हे 25,000च्या आमिषाला सुद्धा बळी न पडता केवळ धनंजय अप्पा कामटे यानं आपलं काम केलं, त्याची जाण ठेवून आज मतदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. का आरोप है कि मतदाताओं को लुभाया जा रहा है, लेकिन आप पिछले कई वर्षों से राजनीतिक में सक्रिय है और आपके परिवार में या कुशली गांव में आपके द्वारा क्या विकास के काम हुए, जो विकास के काम लोगों तक पहुंचने चाहिए, जो पहुंचे नहीं है, आपका क्या मत है इस पर? आम्ही जी विकासाची कामं केली आहेत, ती 100% लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत. त्याचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं, तर रात्रीच्या वेळी आपलं रेल्वे गेट आहे फुरसुंगी वडकी मार्गावरचं, हे रात्रीचं बंद असायचं. तर त्या रेल्वे गेट सुरू करताना अनेक आंदोलनं करून, अनेक पाठपुरावा करून DRM ऑफिस असेल रेल्वेचं आणि त्यांचे सर्व रेल्वेचे अधिकारी असतील यांच्याकडे पाठपुरावा करून ते रेल्वे गेट रात्री 7:00ला बंद व्हायचं, सकाळी 7:00ला चालू व्हायचं. अनेक लोकांच्या शेतकऱ्यांना अडचणी होत्या. एक 5-6, 10 किलोमीटरचा वेढा घालून गावात यावं लागायचं आणि पलीकडचा विकास खुंटलेला होता. रेल्वेच्या पलीकडचा जो भाग आहे, ज्याच्यामध्ये सिद्धी ग्रीन असेल, मळाई पार्क असेल, साईराज सिटी असेल, सोपन नगर असेल, त्याच्यानंतर आपण पाहतोय की तिथं गावकरी पार्क असेल, लंबोदर प्राईड असेल, साजई पार्क असेल, परदेशी मळा असेल, वांजळे मळा असेल, फुले विडवट्टी असेल, त्याच्यानंतर इकडचा श्रीनाथ सुंदरवनचा सोसायटी असेल, सुंदरवन सोसायटी असेल, या सर्व भागातला विकास खुंटलेला होता. जे रेल्वे गेट आपण चालू केलं त्याच्यानंतर या भागाच्या डेव्हलपमेंटला सुरुवात झाली आणि खंडोबा माळावरचा परिसर असेल, शिवचैतन्य नगर असेल, राजविश्व सोसायटी असेल, नारायण नगर असेल, खंडोबा माळ असेल, परशुराम कामठी नगर असेल, भगवान कामठी नगर असेल, मल्हार पार्क असेल, सगळ्या ठिकाणी त्या रेल्वे गेट चालू केल्यामुळे तिथला जे मार्केट आहे ते वाढ होऊन त्या ठिकाणी सर्वमान्य लोकांना त्याचा 100% फायदा होतोय त्या रेल्वे गेट चालू केल्यामुळे. आणि जनता देखील त्या रेल्वे गेट सुरू केल्यामुळं आज सर्व ठिकाणी सगळ्या एरियामध्ये सांगितलं जातंय की हे फुरसुंगी वडकीचं रेल्वे गेट जे बंद होतं ते धनंजय अप्पांनीच चालू केलंय. बाकी कुणाचा याच्याशी काही संबंध नाही. प्रभाग क्रमांक 6 में आप उम्मीदवार के तौर पे चुनाव लड़ रहे हैं, तो प्रभाग क्रमांक 6 में सबसे बड़ी समस्या, जो जनता की समस्या, सबसे बड़ी समस्या क्या है और उसका समाधान करने के लिए आपके पास क्या प्राथमिकता और क्या आपके पास जो मतलब मुद्दा है जो लेकर जाएंगे जनता में और उस समस्या का समाधान करेंगे? प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपण पाहतोय की घरोघरी पाण्याच्या नळ द्वारे पाणी मिळालं पाहिजे. हा विषय तर MGP जी पाणी योजना आहे मुख्यमंत्री पेयजल योजना, याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनीच सुरुवातीला मुख्यमंत्री असताना निधी दिला होता आणि दरम्यानच्या सरकार बदलल्याच्या नंतर योजना बंद पडली होती. त्यावेळेस आपण पाहतोय की या योजनेकडे कोणाचं लक्ष नव्हतं. त्यावेळेस अनेक आंदोलनं 4-5 वेळा आपण आंदोलनं करून या ठिकाणी ही पाणी योजना सुरू केलेली आहे. गावातली पाण्याची लाईन टाकत नव्हते. आपण ती टाकायला लावली. गावात जी पाण्याची टाकी आहे महादेव मंदिराच्या मागची मोठी, ती पण आपण टाकायला लावली. त्याचं काम पूर्ण झालं. ती लाईन जोडायला लावली. लाईन जोडल्यानंतर आता आपण पाहताय की इथं घरोघरी पाण्याचे जे कनेक्शन आहे, 6 महिने त्या लोकांनी कनेक्शन घेतले, परंतु त्यांना पाणी दिलं जात नव्हतं. आपण ते चालू करायला सांगितलं. त्याच्यानंतरच्या जो भाग आहे रेल्वेच्या पलीकडचा, त्या ठिकाणी देखील आपण उरुळीची पाण्याची टाकी आणि आपली फुरसुंगीतली पाण्याची टाकी या ठिकाणी लावून जो पलीकडचा भाग आहे त्या ठिकाणी आपण पाणी येणाऱ्या काळामध्ये 100% देणार आहोत. पानी के विषय पर काफी राजनीतिक गरमाई हुई है, तो उस राजनीति को आप किस तरह से जवाब देंगे? पाण्याची जी समस्या आहे, आज मायमाऊलींना आपण पाहतोय की आपण सगळे पैसे देतो, सगळं करतो आणि पाणी द्यायची ज्यावेळेस वेळ येईल, निवडणुकीमध्येच फक्त यांना सामान्य जनता आठवती. इतर वेळेस पाण्याच्या प्रश्नावरती एकही माणूस बोलत नाही, एकही पुढारी त्या प्रसंगीतला बोलत नाही आणि सामान्य जनतेला माहिती आहे की पाण्याच्या प्रश्नावरती आतापर्यंत फक्त धनंजय अप्पांनीच आंदोलन केले आणि जे आंदोलन केले त्याला 100% यश देखील मिळाले. तुम्ही पाहिले असेल की सोशल मीडियावरती ज्या ज्या ठिकाणी आपण पाठपुरावा करत आलो त्यावेळेस त्या ठिकाणचे जे रिअल फोटो आहेत किंवा जे काम करतानाचे फोटो आहेत तेच टाकले गेलेले आहेत.
त्याच्यामुळे जनतेला माहिती आहे आज किती जरी कोणी येऊन सांगत असेल की पाठपुरावा धनंजय अप्पा करत होते आणि पाणी पण धनंजय अप्पांमुळेच येतं. कुणी त्याच्यावरती फुकटचं श्रेय घेण्याचं काम करू नये. प्रभाग क्रमांक 6 में आप अगर जनता आप पर विश्वास करती है और आप सुनकर आते हैं तो सबसे 3 समस्या का समाधान आप कौन रिकॉर्ड कैमरे के सामने क्या है जो सबको बताएंगे कि हम समस्या का समाधान करेंगे? मी एकच सांगेन, आज प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपण पाहताय की निवडणुकीमध्ये हे जे बाकीचे उमेदवार आहेत, महिला प्रतिनिधी म्हणून, हे फक्त पैशाच्या जोरावरती लोकांना गृहीत धरून विकत घ्यायला बघतायत. आम्ही पैसे वाटू आणि निवडून येऊ. सामान्य जनतेला एकच खात्री आहे, ह्या वेळेला जनतेने पण ठरवलंय की आपल्याला अमृता धनंजय कामटे त्या मशीनवरती एकच कमळाचं चिन्ह आहे. गेलं की पहिलं कमळाचं बटन दाबायचं आणि मग काय करायचं ते करायचं. आपला कुठलाही प्रश्न असेल तर धनंजय अप्पा, अमृता वहिनी ह्याच सोडवणार. त्याच्यामुळं त्या ठिकाणी मला 100% खात्री आहे, जनतेने ही निवडणूक हातात घेतलंय. जनतेनेच ठरवलं की ह्या वेळेला एक कमळाचं बटन दाबायचं. आप्पा इतके वर्ष काम करतायत आणि आप्पांनी जे काम केलंय ते सगळे लोक लोक सांगतायत. आपली सांगायची आता वेगळी गरज राहिलेली नाही. काम करणारं कोण? आणि महिला प्रतिनिधीमध्ये अमृता धनंजय कामटे यांच्या जवळचं इतर कोण उमेदवार नाहीच आहे. जर जनतेनं तुम्हाला नगरसेवक पदाची संधी दिली तर महत्वाचे पहिले 5 कामं तुम्ही कुठली करणार? सगळ्यात म्हणजे प्रत्येक घरी नळ, कचरा व्यवस्थापन. आज आपण पाहतोय की कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही. अनेक फोन असतात, आम्हाला फोन करून सांगावं लागतं, त्यावेळेस तिथं ती गाडी जाते. त्याच्यानंतर आपण पाहताय की इथं सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे, त्या दवाखान्याला एका कुटुंबाचे 1,00,000 रुपयापर्यंतचा खर्च असतो. एखाद्या ओपीडीत जर गेलो तर डॉक्टरांची फी आणि ती चिठ्ठी दिलेली औषधं मेडिकलमध्ये 500 रुपये लागतात. तर 100 खाटांचं सरकारी रुग्णालय आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, म्हणजेच आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली त्या हॉस्पिटलचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये राज्य शासनाकडे हा प्रस्ताव आहे 100 खाटांच्या मोफत उपचार असलेलं हॉस्पिटल निर्मितीचा. ते मंजूर होऊन इथल्या आरोग्याचा प्रश्न सुटेल आणि सामान्य लोकांची जी आर्थिक पिळवणूक होत होती ती होणार नाही. भूमिपुत्रों के रोजगार के लिए आपके पास क्या योजना है? बरं झालं सर तुम्ही हा भूमिपुत्रांच्या रोजगाराचा विषय काढला. कारण का फुरसुंगी उरुळी देवाची जी नगर परिषद झाली त्यावेळेला सगळ्यात पहिला स्थानिक भूमिपुत्रांना या नगर परिषदेमध्ये संधी मिळाली पाहिजे. कामगारांच्या भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना घेतलं पाहिजे हे ठणकावून सांगणारा अख्ख्या फुरसुंगी उरुळीमध्ये फक्त एकच व्यक्ती होता, ते होता धनंजय अप्पा. त्या ठिकाणी आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्या अनुषंगाने आज आपण पाहताय अनेक वेगवेगळे जे कामं आहेत, त्या कामाच्या अनुषंगाने आज सुरुवातीच्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्ट्सवर का असेना, पण फुरसुंगी गावातलेच तरुण या ठिकाणी कामाला लागलेत. फुरसुंगी गावातल्याच महिला भगिनी कामाला लागल्यात. त्याच्यानंतरच्या मध्ये जे आता आपण पाहतोय या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, जी कामं आहेत ती सुद्धा इथले स्थानिक भूमिपुत्रच करतायत. हे सगळं जो विषय आहे नोकऱ्यांचा आणि रोजगाराचा, तर या नगर परिषदमध्ये 100% धनंजय अप्पांनी सांगितल्यामुळंच भूमिपुत्रांना आज तिथं काम करायची संधी मिळते असं लोक म्हणतायत. हे मी नाही सांगत आहे. हे जिथं काम करतायत आणि जे बघतायत किंवा तिथं स्थानिक नगर परिषदेमध्ये स्थानिक मुलं आता काम करतायत, तर ते जनता सगळी सांगते की हे धनंजय अप्पामुळे तिथं कामाला लागले. महिलाओं की सुरक्षा और ज्येष्ठ नागरिकों के लिए आपकी क्या योजना है? महिलांच्या सुरक्षेसाठी आपण पाहिलं तर महिलांसाठी अनेक योजना असतात आणि सुरक्षेचा जर विषय आला तर खरं पाहिलं तर आज बोलायची गरज याच्यासाठी आहे की लव्ह जिहाद सारखा विषय असेल तर त्या विषयामध्ये अमृता धनंजय कामटे ह्या स्वतः काम करतात. तर तो प्रश्न आज प्रत्येक कुटुंबाशी निगडीत आहे. प्रत्येक माता भगिनींसाठी हा महत्वाचा विषय आहे की आपल्या घरातील मुलगी ज्यावेळेस बाहेर पडती तर समाजामध्ये फिरताना तिच्यावरती संस्कार घडले पाहिजे. आणि ते संस्कार या ठिकाणी अमृता कामटे या अनुलोम संस्था जी आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. तर त्याच्यामध्ये भाग घेणं सेविका म्हणून ती काम करत असते आणि
ती जी आपली विद्यार्थ्यांसाठी किंवा महिलांची जी तक्रार निवारण समिती असते त्याच्यावर देखील अमृता काम करत आहे. त्याच्यामुळे त्या माध्यमातून देखील महिलांचे अनेक प्रश्न सोडवणारे आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी असतील, वेगवेगळ्या लोनच्या योजना असतात, वेगवेगळ्या त्या ठिकाणी ट्रेनिंग्स असतात. त्या येणाऱ्या काळात आपण महिलांसाठी उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी ते सगळं मोफत असेल. कुठल्याही त्यासाठी चार्जेस आकारले जाणार नाही. आणि वृद्धांसाठी जर म्हणलं तर अ, वृद्धांसाठी आपण पाहतो की अनेक पेन्शन योजना आहेत. अनेक त्यांच्या आरोग्याच्या वयश्रीसारख्या योजना आहेत. त्या देखील आपण त्या चालू करणार आहोत. त्या चालू केल्यामुळं या ठिकाणी त्यांना जे सामान्य लोक आहेत किंवा त्यांना दवाखान्याचा जो खर्च आहे तो पण त्यातनं मिळणार आहे आणि विरंगुळा केंद्र असेल, त्यांना वाचनालय असतील, सर्व गार्डन्स असतील, मुलांना आणि वृद्धांना दोघांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने आपण ते करणार. आपण आजपर्यंत अनेक कामं केली आहेत. विशेषतः म्हणजे बस आपल्या गावात आणली फुरसुंगीमध्ये. तो अनुभव कसा होता बरं आपला? आपल्या फुरसुंगीतनं हडपसरला जी बस जाते वडकी मार्गे, तर ही बस सुरू करायचा विषय असा आला की इथले म्हणजे बस सुरू करण्यासाठी मला एका रेल्वेच्या पलीकडे जो वाघ आहे खंडोबा माळावरचा, तिथनं फोन आला की आप्पा बस आपल्याला जरुरी आहे तर ती चालू करायची. म्हणलं का जरुरी आहे? हम्म. तर त्यांनी सांगितलं की मला गावातनं रेल्वे गेटला यायला माझ्याकडनं ₹125 घेतले गेले. रिक्षासाठी. हा. तर मग मी माहिती घेतल्यानंतर समजलं की ठीक आहे, आपण एवढं जर पैसे लागत असतील तर गोरगरीब सामान्य लोकांना सोय झाली पाहिजे. हो. म्हणून मग शाळेतले विद्यार्थी असतील जे हडपसरला जायचे शाळेच्या कॉलेजच्या निमित्तानं, हम्म. अनेक व्यावसायिक आहेत, रोजगारासाठी नोकऱ्यांसाठी लोक जाणारी रोजची खूप वर्दळ आहे त्या प्रसंगी वडकी बसला. तर ती बस आपल्या भागातून आपण सुरू केली. त्याच्यामुळं आज आपण पाहतो की दळणवळणाची साधनं आहेत, सामान्य जनता खुश आहे आणि लोकांमध्ये त्याच्यासाठी एक आनंदाचं वातावरण देखील आहे. खूप गर्दी व्हायची. परत आपण मग दुसरी बस चालू केली. हम्म. टायमिंगचा आज आपण पाहतो की 20 मिनिटाला ते अर्ध्या तासाला बस बस येते. आहे. तर बस तेवढ्या वेळात असल्यामुळं आता लोक खुश आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ऐतिहासिक ठिकाणी वडकीला मस्तानी तलाव, हो. तर पुण्यातला शनिवार वाडा, पण ती तिसरी बस चालू होईल आणि तिसरी बस चालू झाली तर ऐतिहासिक पर्यटन स्थळ असल्यामुळे त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी तिथं उपलब्ध होतील आणि आपल्या फुरसुंगीतून जाणार तर आपल्या लोकांना माहिती होईल की बाबा ही बस आपल्याला कशी फायदेशीर आहे. तर अनेक जी कमी पडते बसची संख्या ती पण होईल, वेळेचा सदुपयोग होईल आणि जी 15 मिनिटं बस सेवा कशी येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू. आपका सुनाली एजेंडा क्या होता इस प्रभाग क्रमांक 6 के लिए? प्रभाग क्रमांक 6 मध्ये एकच एजेंडा आहे, सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून करायचंय. त्यासाठी अमृता धनंजय आमचे हा एकच पर्याय आहे, जो की आपण 24 तास कुठल्याही क्षणी फोन केल्यानंतर तुम्हाला नगरसेवकाच्या घरी जायची गरज पडणार नाही. तुम्ही फोन केला तर नगरसेवक या ठिकाणी तुमच्या दारात येईल आणि तो या ठिकाणी तुमचं जे काम असेल ते 100% पूर्ण केले जाईल. ते कुठल्याही प्रकारचं असतं. मतदारांना आव्हान काय? मतदारांना एकच आवाहन करेन की आता आपण पाहताय की या निवडणुकीमध्ये फक्त पैशाचा बाजार आहे. कामावरती एकही उमेदवार बोलत नाही. लोक प्रश्न विचारतात, तुम्ही कामाचं सांगा, तर ते म्हणतात की आम्ही पैसे देऊन विकत घेऊ. अशी परिस्थिती आहे. इथली स्वाभिमानी मतदार, स्वाभिमानी जनता ही पैशाला बोलणार नाही. मतदान मी तर मला फोन आला की सांगते की तुम्ही बिनधास्त पैसे देतायत, घ्या. 5,000 लोकांमध्ये हे काय आपल्याला ओळखणार नाही कोण. उमेदवाराला लोकच माहिती नाही अशी परिस्थिती. तर त्याच्यामध्ये एकच सांगेल की ज्या दिवशी निवडणुकीचं मतदान असेल, पैसे घ्या. तिथं गेल्यानंतर आपल्याला कोणाला मतदान केलंय कळत नाही. तुमचं काम तिथं आतापर्यंत धनंजय अप्पांनी केलंय. तुम्ही बिनधास्त कमळाचं बटन दाबा 1 नंबरचं. त्याच्यानंतर तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नाही. की सध्या पाण्याचं राजकारण चालू आहे. टँकर माफिया, गुंड माफिया असं बोललं जातं बाहेर. त्याकडे तुम्ही कसं बघताय? मी पहिल्यापासून सांगतोय की फुरसुंगी उरुळी देवाचीच्या पाणी प्रश्नावरती सगळ्यात जास्त आंदोलन जर कोणी केले असेल तर ती धनंजय अप्पांनी. सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही पोलिसांचे रिपोर्ट काढा, तुम्ही सामान्य जनतेचे रिपोर्ट काढा, पत्रकारांकडनं माहिती घ्या.
सगळी लोक तुम्हाला सांगतील की पाण्याच्या प्रश्नावर प्रामाणिकपणे काम करणारा ह्या प्रसंगी उर्वरित एकच नेता आहे, धनंजय अप्पा. हम्म. आणि जोपर्यंत सामान्य नागरिकाच्या प्रत्येक घरात पाणी येत नाही, एकाही मायमाऊलीला डोक्यावरती हंडा घ्यायची वेळ येणार नाही, हम्म. त्यासाठी प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपल्याला ह्या निवडणुकीत कमळाचं पहिलं बटन दाबायचंय आणि नंतर काय करायचं ते करायचं. आपा, आपल्या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. तुम्ही त्यासाठी काय केलं आणि काय करणार आहात? आपल्या भागात शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणी होत्या की शेतकऱ्यांना लाईट नसायची, तर आणि डीपी जर जळाली एखाद्या शेतकऱ्याची तर त्या भागात 10-10, 15-15 दिवस डीप्या बसत नसायच्या. हम्म. आपण ज्यावेळेस आपल्याला समजलं की बाबा असं असं डीपी जळती आणि मला फोन आल्यानंतर आपण त्या ठिकाणी स्पॉटवर गेल्यावर एका दिवसात डीपी बसवायचं काम केलेलं आहे. हे सगळे शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यांची लाख लाख रुपयाची शेतीमाल त्यावेळेस उन्हाळ्याच्या काळात जळून जायचे. त्यावेळेस आपण शेतकऱ्यांच्या डिप्या बसवल्या. त्याच्यानंतर मध्ये जो मोठा पाऊस झाला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यावेळेस सगळ्यात पहिला आपण मुद्दा उचलला की शेतकऱ्यांच्या जे नुकसान झाले त्याचे पंचनामे होते, त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, असे विषय आहेत. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा प्रमुख मुद्दा आहे आपल्या प्रभाग क्रमांक 6चा, शेतकऱ्यांना जी टीपी स्कीम आणि रिंग रोडचा विषय हा अतिशय ज्वलंत आणि शेतकऱ्यांच्या भवितव्याचा पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. या टीपी स्कीमसाठी आम्ही सगळी मंडळी सरकारच्या पाठीशी पाठपुरावा करतोय आणि येणाऱ्या काळात 100% टीपी स्कीमची योजना होणार. सगळे शेतकरी सदन होतील आणि शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून एक व्यावसायिक किंवा चांगलं उत्पन्न येणाऱ्या काळात होणार आहे आणि त्यांची मोठी डेव्हलपमेंट आपल्या या प्रभाग क्रमांक 6 मध्ये होईल, ज्याच्यासाठी सामान्य लोकांना या ठिकाणी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आपण सरकारच्याकडं आदरणीय देवेंद्रजींकडे यासाठी पाठपुरावा करतो. जो फुरसंगी में अभी जो चल रहा है टैंकर माफिया का मुद्दा, तो ये टैंकर माफिया अफवाह है या राजनीतिक मुद्दा है, इस पर क्या कहेंगे आप? टँकर माफिया हा कुठलाही अफवा नाहीये, ही सत्य परिस्थिती आहे की आपल्याला टँकरद्वारे पाणी घेतलं जातं, पाण्याच्या लाईन दिल्या जातात आणि मग मागच्या काळात ज्या पाणी योजनेसाठी आपण जी आंदोलनं केली ती यासाठीच की बाबा या योजना बंद कशा पडल्या जातील याच्यासाठी जास्त प्रयत्न केले जातात. लोकांना पाणी मिळवून द्यायचं नाही त्याच्यासाठी इतर लोक प्रयत्न करत असतात. ह्या दरम्यानच्या काळामध्ये अख्ख्या फुरसुंगीत एकच असा व्यक्ती आहे धनंजय अप्पा की जो सामान्य माणसाला पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी वारंवार पाठपुरावा करून वेळप्रसंगी समोर ठामपणे उभं राहून आपली भूमिका मांडत असतं.